एफडीएचे अधिकारी असल्याचं सांगून दमदाटी करण्यात आली आहे। दोन्ही मद्यपी तरुणांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओळखपत्र विचारल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न या मद्यपींकडून करण्यात आलाय। तर वसंत डावखरे सीडी प्रकरणात कल्याण कोर्टात सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे। या खटल्याचा निर्णय 9 सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे। खटल्यात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि सभा आयोजक रमाकांत देवलेकर हे आरोपी आहेत। आज आता अंतिम युक्तिवादासाठी आजची तारीख देण्यात आली होती। आज मेहरबान न्यायालयाने पूर्ण वेळ दिला। सगळ्या आरोपींच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे। आता हे सगळं प्रकरण जे आहे ते अंतिम निकालासाठी ठेवलं गेलेलं आहे। तर कोर्टाने असं सांगितलं की टेंटेटिव्ह 23 तारीख त्यांनी दिलेली आहे, कारण की या मेहरबान न्यायालयाकडे फास्ट ट्रॅक कोर्टाचाही चार्ज आहे आणि इतरही खूप कामं या मेहरबान न्यायालयाकडे आहेत। त्यामुळे जर समजा 23ला शक्य समजा 23ला करतील किंवा मग त्याच्या पुढच्या एखाद्या तारखेला कोर्ट जजमेंट देईल, त्या संदर्भात कोर्ट आम्हाला इन्फॉर्म करणार आहे। आम्ही पण माहिती घेऊ त्या संदर्भात। आजच्या युक्तिवादामध्ये आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की ही सगळी घटना कशी फोर्ज होती, फॅब्रिकेटेड होती, खोटी होती, असत्य होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।